नवरात्रोत्सवातील गरबा फक्त हिंदूंसाठी, मुस्लिमांना प्रवेश देऊ नका। नवरात्रोत्सवाआधी विश्व हिंदू परिषदेने हे फरमान काढलंय। गरब्यात प्रवेश करताना आधार कार्ड बघा, टिळा लावा, देवीची पूजा करायला लावा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा असलेल्या विश्व हिंदू परिषदेने गरबा आयोजकांना या सूचना दिल्यात। मुस्लिम तरुण गरब्यात आल्यास त्यांना पोलिसांच्या ताब्यात देऊ असा इशारा सुद्धा दिलाय। लावायची आहे, त्यांना समाजामध्ये दरीच निर्माण करायची आहे, धर्माधर्मामध्ये आग लावून धर्माच्या नावावर राजकारण करायचं आहे आणि आपली पोळी शेकायची आहे। त्यामुळे विश्व हिंदू परिषद काही नव्यानं बोलतंय असं नाही, ते देश अस्थिर करण्यासाठीच ही यांचा जन्म झालेला आहे। देशातलं वातावरण दूषित करून सत्तेसाठी वाटेल त्या स्तरावर जायचं अशी भूमिका त्यांच्या या सगळ्या संघटना आहेत भाजपच्या अंतर्गत, त्या संघटना तेच काम करत आहेत। या देशामध्ये अशा प्रकारे धार्मिक आणि धर्मांध वातावरण निर्माण करण्याचं काम चालू आहे आणि हीच त्यांची रोजीरोटी आहे। मी अगदीच सर्व धर्मसमभावाच्या गोष्टी कधीच करणार नाही, बरोबर आहे, पण ज्या प्रकारे हे विष पेरण्याचं काम चाललं आहे त्या महाराष्ट्राला आणि देशाला भूषणावह नाही। गरबा आयोजित करताना गरबा आयोजन समिती जी काही अटी शर्ती टाकतं त्यांचा अधिकार आहे, त्यामुळं त्या अधिकारावर तर कुठला गरबा कुठल्या नियमाने अटी तयार केलेला आहे, त्यावर पोलिसांची काय परवानगी घेतलेली आहे, तर प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाला पोलीस परवानगी देतं आणि आयोजकाची ती इच्छा असते कुणाला बोलवावं कुणाला नाही बोलवावं।